उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, बंधू सोया रे पिशून, धनदारा पुत्र जन, बंधू सोया रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भक्तीचा सागर श्रीमंत श्री नामदेवराय यांचा असून 6 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, 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 विठ्ठल रखुमाई जय जय 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 विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणापासून माणूस दूर गेलाय आणि म्हणून महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात आव्हान केलंय की आता उठा, उठल्याशिवाय पर्याय नाही. आज आपण बघतो महाराष्ट्रावरच काय पण पूर्ण भारतावर एवढी अवकाळा आली. लादेन सारख्यांनी अमेरिकेत हमला केला. नवीन वर्षानिमित्त तरी आता आपण सर्वांनी एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, हॅपी न्यू इयर. पण एका साईडला बघितलं, एका साईडला हॅपी न्यू इयर म्हणून हार्दिक शुभेच्छा देतात, एका साईडला सांगतात नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. एका बाजूला नवीन वर्ष सुखाचं जावो यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या, दुसऱ्या साईडला गव्हर्नमेंटने 25 रुपयामध्ये लायसन काढून दिलं की व्यवस्थित दारू प्या. मला सांगा नवीन वर्षात आपण आगमन करायचं ते कसं? 31च्या दिवशी यांनी दारू पिऊन धिंगाणा केला. पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला नाही. देश सुखी होईल कसा हे आपण बघायचं. नवीन इतके संकट देशावर येऊ लागले तरी आपण सावध नाही. म्हणूनच महाराज सांगतात उठा जागे व्हारे आता. भगतसिंग या देशासाठी फासावर गेले. महात्मा गांधींनी पूर्ण आयुष्य आपलं या देशासाठी झिजवलं. मला सांगा माणूस करतोय काय? माणूस म्हणून आपण जन्माला आलो, त्याचा फायदा देशाच्या संरक्षणासाठी नको का व्हायला? त्यासाठी सांगायचं दारू पिऊन टाइमपास करू नका, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करून आपलं मन शुद्ध ठेवायचंय. दारू पितो करतो धिंगाणा, दारू पितो करतो धिंगाणा, अरे राम इन लुटला रे जमाना, अरे राम इन लुटला रे जमाना, अरे राम इन लुटला रे जमाना, अरे राम इन लुटला रे जमाना.
त्यासाठी संतांची आज्ञा पाळणं महत्त्वाचं. पण आज आपण बघतो संतांच्या विचारापासून माणूस दूर गेला. बऱ्याच लोकांना शंका वाटेल, हा कीर्तनाचा कार्यक्रम इथं फिल्मी चाली येतात कशा? पण खरं सांगू, फक्त वृद्ध लोकांना आपल्याला कीर्तन ऐकवायचं नाही. आज आमचे तरुण बंधू भगिनी कीर्तनापासून दूर गेलेत. ते कीर्तनात टिकून कसे बसतील? त्यांना कीर्तनाची गोडी कशी लागेल? एरवी कीर्तनाला आल्यावर साक्षात झोपा काढतात हो. मग ते टिकून राहतील कशानं? तर ते कीर्तनामध्ये जर फिल्मी चाली घेतल्या तर राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज सांगतात, तरुण बांधव असे कीर्तनात त्यांना रुची निर्माण होणार नाही. कीर्तनात जर त्यांना गोडी मिळवून द्यायची असेल तर फिल्मी चालीवर अभंग गा, नाहीतरी लोकांना शंका वाटते कीर्तनाचा कार्यक्रम आणि इथं फिल्मी चाली येतात कशा? दोष माझा नाही. आपल्याला प्रत्येक तरुण तरुणी जाग्यावर आणायचे, त्यासाठी नाविलाजानं घेण्यासारखं नसूनही घ्यावं लागतंय की उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. 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 ओ भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा 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 पुत्रजन, धनदारा पुत्रजन, धनदारा पुत्रजन, धनदारा पुत्रजन. धनदारा पुत्र जना, बंधु सोय रे पिशुना. धनदारा पुत्र जना, बंधु सोय रे पिशुना. नामदेवरायांनी उपदेश केलाय, उठा जागे भारे आता. तसंच तुकडोजी महाराजांनी सांगितलं, जेव्हा इंग्रजांनी भारतात येऊन त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा तुकडोजी महाराज सांगतात, माझ्या भारतवासींनो, काही काळजी करू नका. या भारतामध्ये जेवढे देवाचे भक्त आहेत ना, ते सर्व सेना बनतील. भारताच्या भूमीवर जेवढे दगड आहेत ते बॉम्ब बनतील आणि एका जुटीनं आपण संकटाला तोंड देऊ. आणि आजचे बघा, 25 रुपयाचं लायसन आणि फ्री प्या. किती विचित्र स्थिती झाली. आणि हा पूर्ण काळामधून जर सुटायचं झालं तर संतांची आज्ञा पाळणं महत्त्वाचं. अहो, संतांचीच काय, पण आई वडिलांची आज्ञा मुलं पाळत नाही, एवढं विचित्र झालं. एक दिवस आईनं आपल्या दोन्ही मुलांना रिकामं खेळत असताना बघितलं आणि सांगितलं, म्हणे बाळू, गोटू, अरे इकडे रिकामं का फिरताय तुम्ही? चला बघू, मला चित्र काढून दाखवा. एका मुलाला सांगितलं, सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतोय अशा प्रकारचं तू चित्र काढायचं. दुसऱ्या मुलाला सांगितलं, कुत्रं भाकरी खात आहे अशा प्रकारचं तू चित्र काढायचं. आईची आज्ञा म्हणून दोन्ही मुलांनी वही आणि पेन समोर घेतलं. चित्र काढायला सुरुवात केली, पण धिंगाणा घालता घालताच वेळ गेला. काम संपून आल्यानंतर आई आली आणि विचारलं, म्हणे बेटा, तू का धिंगाणा घालतोय? तुमचे चित्र काढून झाले का? तेव्हा दोन्ही मुलं आईसमोर उभे राहिले. एका मुलाला बोलवलं, म्हणे बाळू, इकडे तुझी वही बघू दे. कोरा कागद आणि पेन घेऊन बाळू आईसमोर गेला. म्हणे काय रे, तू सचिन तेंडुलकरचा फोटो का काढला नाही? त्या कागदावर फोटो नसताना फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं आणि त्या वाक्यात लिहिलं होतं, पावसामुळं सामना रद्द. आणि मग आई म्हणते, बेटा, अखेरीस तू माझी आज्ञा पाळली नाही. दुसरा काही कमी होता का? दुसरा म्हणतो, आई, मी पण माझं काम केलंय. म्हणे चल बघू दे तुझं कागद. आईनं समोर बोलवलं, म्हणे गोटू, तुझं चित्र कुठं आहे? कागद कोरा होता. म्हणे काय रे, या कागदावर भाकरी दिसत नाही. बाळूने उत्तर दिलं, म्हणे आई, भाकरी कुत्र्यानं खाल्ली असेल. म्हणे कुत्रा? भाकरी खाल्ल्यानंतर कुत्रं तिथं कसं थांबेल? पळून गेलं असेल. आणि म्हणूनच सांगायचंय, आता सावध व्हा, संतांची आज्ञा पाळणं महत्त्वाचं. म्हणूनच सांगते, फिल्मी चालींचा डोस का पाजण्यात आला? तरुण बंधू भगिनी म्हणजे देशाचा आधारस्तंभ. आज देशावर एवढी मोठी अवकाळ आली. एका साईडला आपण ऐश करत फिरतो, दुसऱ्या साईडला आमच्या बांधवांनी काही विचार नाही केला. भारत म्हणजे माझं कुटुंब म्हणून ते त्या कारगिलच्या बाँड्रीवर गेलेत आणि आपल्या भारताचं संरक्षण करू लागलेत. मग सुखात नांदणाऱ्या लोकांनाच ताकीद करावं असं वाटतं की आता आवश्यक काय आहे.
ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाना उनको, इसलिए सुनो ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। त्यासाठी सर्व प्रकारच्या या कार्यक्रमामध्ये चाली वगैरे का घेण्यात आल्या? जे सुधारलेले आहे त्यांना सुधारून उपयोग नाही, जे चांगल्या वळणाला टाळून वाईट वळणाकडे झुकले त्यांनी कीर्तन भजन प्रवचन या क्षेत्राकडे वळावं। जे सुधारले त्यांना उपदेश करून काय फायदा? त्यांच्या समोर तर मज पामराये काय थोरपणा, मज पामराये काय थोरपणा, मज पामराये काय थोरपणा, मज पामराये काय थोरपणा। पायीची वाहन पायी भरी, पायीची वाहन पायी भरी हो, मज पामराये काय थोरपणा, मज पामराये काय थोरपणा। पायीची वाहन पायी भरी, पायीची वाहन पायी भरी, मज पामराये काय थोरपणा, मज पामराये काय थोरपणा। माणूस जन्माला आल्यापासून सुखाच्या शोधात असतो, पण सुख मिळतं का? नाही। म्हणून महाराज एका अभंगात सांगतात, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जा एक वेळ। पंढरीला काय जावं? पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून पंढरीला जावं। उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। बऱ्याच संतांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाई लगे माये तया पंढरपुरा, भेटेल माहेरा आपुलिया। मला असं म्हणायचं नाही, हल्ली लोक देवाचं नामस्मरण करतात, पंढरपूरला जातात, पण मनात भाव नसतो। म्हणून नामदेवराय सांगतात, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। देवाचं नामस्मरण करत असताना भाव तिथे जागा पाहिजे। पंढरपूरला गेलात पण खरोखर वारीत लक्ष असतं का? आता मागे आषाढीला आम्ही वारीला गेलो, त्या वारीचं वातावरण पाहिलं। एका साईडला पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करणारे वारकरी टाळ पखवाज विना घेऊन अक्षरशः पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणात दंग होऊन नाचत होते। एका साईडला पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणाचा गजर चालला की टाळ टाळची पळीचा, टाळ टाळची पळीचा, नाद बघा घुमतोय, नाद बघा घुमतोय। पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय। टाळ टाळची पळीचा, टाळ टाळची पळीचा, नाद बघा घुमतोय, नाद बघा घुमतोय। पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतोय। तल्लीन होऊन पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणात नाचणारा हा वारकरी संप्रदाय, दुसऱ्या साईडला नुसतं टाइमपास म्हणून तीर्थयात्रेला आलेले लोक। तरुण मुलांची ट्रॅक्स तिथं उभी राहिली, चंद्रभागेच्या तीरावर आले। मला असं वाटलं, पांडुरंगा आता तुझं चिंतन करून हे स्नान करतील, तुझ्या नामस्मरणाचा गजर करतील, पण मोठं विचित्र आहे, माझ्या तरुण बंधू भगिनींनाच का ताकीद करायचं? आज ते देशाचे आधारस्तंभ आहेत। देशावर आलेल्या संकटात तिथं म्हातारे काही काम करणार नाही बाबांनो, तिथं तरुणांची गरज आहे। म्हणून तरुणांनी संतांचे विचार आचरणात आणले पाहिजे। पण मोठं बिकट आहे, त्या संतांच्या विचारापासून आपण दूर गेलो। ज्या ठिकाणी पवित्र हे स्थळ आहे, जिथं पांडुरंग परमात्मा त्या चंद्रभागेच्या तीरावर कटेवर हात ठेवून उभा आहे, त्या पवित्र ठिकाणी सुरू केलं या बांधवांनी
समोरून 4-5 तरुण पोरी चालल्या. ह्या भाऊनं त्या पोरींकडे बघितलं आणि जिथं देवाचं चिंतन व्हायला पाहिजे तिथं त्यांनी सुरू केलं. दिल धक धक करता है तुझ पे ही मरता है, सुन क्या क्या कहता है, ओ मेरे सोना तेरा रूप सलोना अब क्या कहना रे, लाल चुनरिया वाली पे दिल आया है, लाल चुनरिया वाली पे दिल आया रे, लाल चुनरिया वाली पे दिल आया रे. मोठं दुःखानं मांडा असं वाटतं. माणूस हा देह मिळाला. अहो स्वर्गातील अमरांचं म्हणणं असतं की आपण पृथ्वी तलावर जन्म घ्यावा आणि अमर हे पदवी मिळवावी. आपण मनुष्य हा देह मिळवला पण काय उपयोग केलाय? जिथं देवाचं नामस्मरण पाहिजे, जिथं देवाचं चिंतन पाहिजे त्यालाच आपण विसरलोय. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी भावा जन्म, मृत्यूलोकी भावा जन्म, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मौल्यवान हे माणसाचं शरीर. हे शरीर म्हणजे एक मंत्रिमंडळ आहे. हृदय म्हणजे राष्ट्रपती, मेंदू म्हणजे प्रधानमंत्री, फुफ्फुस म्हणजे गृहमंत्री, हात अर्थमंत्री, बुद्धी शिक्षण मंत्री, जीभ नभोवाणी, कान पालकमंत्री, त्वचा संरक्षण मंत्री, जठर अन्न मंत्री, हाड बांधकाम मंत्री, पाय दळणवळण मंत्री, डोके व केस जंगल मंत्री, नाक आरोग्य मंत्री, डोळे निरीक्षण मंत्री, मन मुख्यमंत्री. म्हणून सर्वांचं मन हे महत्त्वाचं. शरीरातील सर्व पार्टांचा चालक जो मालक आहे ते मन. ते मन आपण व्यवस्थित जाग्यावर ठेवावं. ते मलिन मन शुद्ध करावं. पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं तर ते मन शुद्ध राहतं. म्हणूनच महाराजांनी एका अभंगात सांगितलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. माणसाला वाईट वळणाला लावतं ते मन, चांगले संस्कार मनावर बिंबवतं ते मन. म्हणूनच मन जागेवर ठेवणं महत्त्वाचं. बहिणाबाई चौधरीनं एका ग्रामीण भागात राहून सुद्धा या मनावर विचार केला आणि सांगितलं की बाबा रे, मन इतकं विषारी आहे की ते विषापेक्षाही जास्त तेच. ते मन जर जागेवर ठेवायचं असेल तर देवाचं चिंतन करा. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन जहर जहर याच न्यार रे तंतर, अरे विंचू साप बरा त्याले उतरी मंतर. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. जी बहिणाबाई चौधरी निरक्षर असतानाही तिनं या माणसाच्या मनाचा विचार केला आणि सांगितलं की मन आपल्या काबूत राहील कसं, ते मन शुद्ध राहील कसं. हे मन एवढं विषय आहे. सुंदर अशी कविता केली, ती आजपर्यंत जिवंत आहे. आजचेही कविता करतात पण त्यांची थोडी स्टाईल वेगळी असते. असल्या मनावर कविता करणारे कोणी नाही. एक कॉलेज कुमार भेटला आणि तो म्हणाला, ताई मी तुझ्याच कॉलेजमध्ये शिकतो. म्हटलं वा चांगलं आहे. म्हटलं काय करता आपण? म्हणे मी कविता करतो. म्हटलं कुठली कविता केली? शिवाजी महाराजांच्या जीवनावर केली का ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनावर केली? जनाबाईची केली का त्या मुक्ताबाईची केली? या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीची केली का भारत देशाची केली? ते म्हटलं हे असल्या माध्यमातली कविता मी नाही करू शकत. म्हटलं कुठली केली मग? म्हणे प्रत्यक्ष तुम्हीच वाचा ना, मला सांगायला थोडंसं. त्यांनी संकोच बाळगला. समोर मी कागद घेतला आणि वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्या महाशयानं कवितेत लिहिलं होतं, पाहताच ती वाला कलिजा खलास झाला, पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. म्हटलं वा, यालाच तानाजी मालुसरे म्हणावं लागेल. मला सांगा, भारतामध्ये पवित्र संत जन्माला आले, त्यांनी आपला उद्धार करून आणि अमरत्व पदवी मिळवली. आपण कुठल्या माध्यमाकडे वळलोय? म्हणूनच महाराज सांगतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा,
भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. शरीरावर प्रेम न करता पांडुरंग परमात्म्यावर प्रेम करावं. पण आपल्याला वेगळं भूत लागलंय. देवाचं चिंतन करण्याऐवजी शरीराचं चिंतन करतील. बघा तुम्ही, काही काही महाशय तर नवीन लग्न झाल्यावर शुद्धीवरच येत नाही. लग्न झालं की 10-10 वर्ष बेफाम असतात. का हो, काय पंढरीच्या वारीला चालता का? नको नको, कमीत कमी वय बघून तर प्रश्न करत जा. आणि मग फावला वेळ मिळाला की ते घालतील कुठं? बायकोच्या तारीफमध्ये. मला सांगा, ती सरस्वती आहे का महालक्ष्मी आहे का पार्वती आहे? किती विचित्र स्थिती झाली. जिथं महालक्ष्मीचं चिंतन करावं तेव्हा हे ग्रहमंत्र्याच्या चिंतनात असतं. फूलो सा चेहरा तेरा कलियों से मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. बायकांची तारीफ करतात. मला सांगा, त्या शरीरात एवढं काय आहे हो? तारीफ करायची असेल तर पांडुरंग परमात्म्याची तारीफ करावी की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. जिथं देवाचं चिंतन व्हायला पाहिजे तिथं शरीराचं हा नासका फुसका घाणेरडा नरदेह कधीतरी जाणार आहे. मदल असे ना आपल्या पुत्रास सांगितलं, गर्भात सांगितलं, हा देह नाशिवंत मळमूत्राचा वादा, वरी चर्म घातले रे कर्मी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा. आणि तोच आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा. देहावर प्रेम करण्याऐवजी देवावर प्रेम करणं शिकायचं, देशावर प्रेम करणं शिकायचं, आपल्या घरावर गावावर प्रेम करणं शिकायचं. आणि त्यासाठी संतांच्या विचाराची गरज आहे. आज आपण बघतो शरीर कधीतरी म्हातारं होणार. त्या नासक्या फुसक्या घाणेरड्या नरदेहाची आपण तारीफ करू शकतो का? नाही. जोपर्यंत जवान आहे तोपर्यंत शरीराची तारीफ करू शकतो. खरं म्हणजे शरीरात काय आहे हेच आपल्याला कळलं नाही. यावरून जर दृष्टांत द्यायचा झाला तर असा, गावठी शाळेचे गुरुजी खेडेगावामध्ये शाळेत शिकवायला जायचे. 1ली ते 4थीचा वर्ग सांभाळण्याचं एका शिक्षकाकडं काम. म्हातारे झाले, रिटायर्ड होण्याची वेळ आली आणि म्हाताऱ्या अवस्थेत आपली पत्नी स्वर्गवासी झाली. 4 वर्गांना शिकवायला यायचं. दररोज शाळेत येण्यासाठी त्या गुरुजींना वेळ होत असे. स्वयंपाक हातानं करावं लागायचा. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. शाळेत आले, विद्यार्थी मित्रांना सांगितलं, विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला शिकवायला येण्यासाठी मला रोज वेळ होतो. त्यासाठी तुम्ही एक काम करा, स्वयंपाक करायला गेलं की माझं खूप वेळ जातो. म्हणून मी दररोज भाकरी माझ्यासोबत घेऊन येत जाईल, पण प्रत्येक दिवशी एका एका विद्यार्थ्यानं भाजी सोबत आणायची. सर्व विद्यार्थ्यांनी हो म्हणून सांगितलं आणि नंतर सगळे विद्यार्थी घरी गेले. एक दिवस एका गरीब विद्यार्थ्यावर वेळ आली भाजी आणण्याची. तेव्हा तो विद्यार्थी आईला म्हणे, आई, माझ्या गुरुजींनी मला भाजी सांगितली ग. गरीब अवस्थेत असल्यामुळं तो आईला भाजी मागितली. तेव्हा आईनं सांगितलं, म्हणे बेटा, आपलीच गरीब परिस्थिती आहे, आपल्यालाच खायला भेटत नाही, तेव्हा तुझ्या मास्तरला कुठून द्यायची भाजी? आता मुलगा स्पष्ट बोलणारा होता. शाळेत गेला. शिक्षकांनी विचारलं, म्हणे काय रे बाळू, आणली का भाजी? हे म्हणतं, सर, माझी माय म्हणली आम्हालाच खायला भेटत नाही, मग तुला कुठून द्यायची? मूर्ख कुठला, शिक्षकांची आज्ञा पाळत नाही. 2-3 फटके दिले, खाली बसून दिलं. पुन्हा 10-12 दिवस मध्ये गेले. त्याच विद्यार्थ्यावर वेळ आली. त्याला वाटलं आपण नेहमी शिक्षकांचं बोलणं ऐकत नाही, शिक्षकांनी सांगितलेलं काम आपण ऐकू शकत नाही. दुःख वाटलं. घरी गेला. पण गरीब परिस्थिती होती, काय करणार? शेवटी आईला पुन्हा म्हणला, आई, आज माझ्यावर वेळ आहे ग भाजीची. योगायोग असा, त्या दिवशी त्याच्या आईनं 4-5 घरी जाऊन ताक मागून आणलं आणि त्या ताकाची सुंदर अशी कढी तयार केली. पातेल्यात कढी शिजत होती. बाईनं विचार केला, एवढी मोला मागायची कढी तयार केली त्या रिकाम्या मास्तरसाठी होय? आपली गरीब परिस्थिती, आपल्याला खायला भेटत नाही, तेव्हा त्या मास्तरला का द्यायची? ते म्हणलं, ठीक आहे, तुझ्या सरला जाऊन सांग की भाजी नाही मिळणार. मुलगा साईडला उभा राहिला. बिचारा नाराज झाला. असूनही आई देत नाही. तेव्हा त्याच्या मनात थोडंसं दुःख जाणवलं आणि मग तो साईडला उभा असताना पातेल्यात कढी शिजते. आई तिथं जवळ बसलेली आहे. कढीला उकळ आली, पण दुर्दैव बिचारीचं असं, एवढं मोठं कष्टानं कढी तयार करून ही उकळ त्या कढीमध्ये एक काळा कुट्ट किडा पडला आणि त्या कढीमध्ये तो मेला. बिचाऱ्या बाईला पश्चाताप आला. शेवटी तिनं मेलेला किडा बाजूला काढला.
म्हणे आता आपण कढी खाल्ली तर काही उपयोग नाही, कारण सगळा प्रसंग आपण हा डोळ्यांनी पाहिलेला आहे. कढी खाल्ली तरी तिला रिटर्न यायला वेळ लागणार नाही. पुन्हा तिनं थोडासा विचार केला, एवढी सुंदर एवढ्या कष्टानं केलेली कढी आपण का वाया घालवायची. तिला लगेच युक्ती सुचली. जवळ पोरगं उभं होतं म्हणून तिने लगेच बोलून घेतलं. म्हणे बाळू इकडे ये रे बेटा जरा. मुलगा समोर आला. म्हणे काय रे, तुझा मास्तर बिचारा दररोज भाजीसाठी तरसतो म्हणे, तर त्याला खायला भाजी भेटत नाही. एक काम कर, ही तुझ्या सरांना भाजी घेऊन जा. मुलगा म्हणतो ठीक आहे आई. आईची आज्ञा म्हणून त्यानं मडक्यामध्ये भाजी घेतली, वरतून पेपरचं झाकण घेतलं आणि निघाला शाळेत. शाळेत गेल्यानंतर गुरुजींना कढी दिली. गुरुजींनी कढी खायला सुरुवात केली. खाताना चुपचाप खायची ना, लगेच तारीफ सुरू केली. वा वा, तुझी आई खूप वेगळ्या पद्धतीची बनवते रे, किती गोड झाली, किती चटकदार झाली, काय काय टाकलं असेल, एवढी सुंदर का लागते. बरं, तारीफ करणं झाली. कढी संपल्यावर तर गप्प बसायचं ना. भाकरी चुरून खाल्ली, उरलेली कढी प्यायला सुरुवात केली. पिऊन झाल्यावर तर गप्प बसायचं ना, पण कढीची चव चांगली असल्यामुळे त्यानं मडकं चाटायला सुरुवात केली. चाटून तर चुपचाप चाटायचं ना, पुन्हा पुन्हा तारीफ करायला सुरुवात केली. शेवटी तो मुलगा म्हणला, सर एवढी तारीफ काही करू नका बरं, एवढी सुंदर कढी तुमच्या बापाच्या बापाला मिळाली नसती, पण ही तुमच्यापर्यंत आली कशी माहिती का. त्या कढीमध्ये, उकळत्या कढीमध्ये काळा कुट्ट किडा पडून मेला होता, म्हणून माझ्या आईनं वाया जाऊ नये म्हणून तुमच्यापर्यंत दिली. आणि त्याचप्रमाणे आपला हा नासका घाणेरडा नरदेह, याच्यावर प्रेम करण्यासारखं काही नाही. म्हणून महाराज एका अभंगात सांगतात, देहाच्या निरासे, देहाच्या निरासे पाविजे या ठाया. देहाच्या निरासे, देहाच्या निरासे पाविजे या ठाया. देहाच्या निरासे, देहाच्या निरासे पाविजे या ठाया. देहाच्या निरासे पाविजे या ठाया. माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे, माझी ऐसी काया जवनो हे. देहाच्या निरासे, देहाच्या निरासे पाविजे या ठाया. 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 विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. 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 विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी गा देवासी. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. धनदारा पुत्रजन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी.
अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन केलं. धन संपत्ती किती साठवून ठेवली तर तिचा काय उपयोग. रावणानं सोन्याची लंका वसवली तरी त्याला शेवटी मरावंच लागलं. राक्षसाचीच पदवी त्यानं मिळवली म्हणून पैसा कामाला आला नाही. तिथं भक्तीच पाहिजे. बंधू सोयरे पिशून, जे नात्यावर आपण प्रेम करतो त्या नात्यांमध्ये एवढं दंग होऊन जातो तर अक्षरशः देवाला विसरलो. मला सांगा, बाप कन्येवर खरं प्रेम करतो तर त्या बापानं मीराला का विष पाजावं. बापाचं पुत्रावर खरं प्रेम आहे. भक्त प्रल्हादाला तर टेकडीवरून लोटलं. पागल झालेल्या हत्ती समोर टाकलं. उकळत्या तेलामध्ये टाकून मारण्याचा प्रयत्न केला त्या हिरण्यकशिपूनं. तेव्हा त्याचा तो पुत्र नव्हता का. सगळे स्वार्थी आहे, सगळे स्वतःच्या स्वार्थामागं पळतात. म्हणून आपला जर शेवट गोड करायचा असेल तर पांडुरंगाचं चिंतन करणं महत्त्वाचं. नाते जे आहे ते फक्त पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी असतात. संत कबीर सांगतात, सब पैसे के भाई अपना साथी कोई नाही. म्हणून देवाचं चिंतन करणं महत्त्वाचं. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. बंधू सोयरे, आज आपण बघतो की स्त्रियांचं वातावरण असं झालं की भावांना जास्त महत्त्व देतात. अहो, त्या भावाचं जर बहिणीवर खरं प्रेम आहे मग देवकीला का मामा कंसानं बंदिवासात टाकलं. खोटं आहे. सगळे आपल्या स्वार्थासाठी जगतात. म्हणूनच महाराज सांगतात, प्रेम करा पण कुणावर. पांडुरंग परमात्म्यावर. प्रेम असावं ते भक्तीचं, नात्याचं नव्हे. कारण नाते कायमस्वरूपी टिकणारे नाहीत. ते कधीतरी आपल्यावर दुःख आलं तर साथ द्यायला तयार नसतात. म्हणूनच सावध व्हायचंय. आता प्रेम कोणतं पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. हो प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. संत महंतांनी देव प्रसन्न होण्यासाठी देवाची भक्ती केली. आता ही भक्ती करतात पण देव प्रसन्न होण्यासाठी नाही, आपल्या स्वार्थासाठी. असाच एक तरुण हनुमंताच्या मंदिरामध्ये बसला, हनुमंताची प्रतीक्षा करत. सहज प्रश्न वाटला. म्हटलं, पांडुरंगा, तरुण मुलं तर इकडं असायच्या ऐवजी वाईट साईडला असतात आणि हे हनुमंताच्या मंदिरात 8 दिवसापासून काय करतो. तेव्हा जवळ जाऊन प्रश्न विचारला. म्हटलं, भाऊ, आपण 8 दिवसापासून सतत इथं चिंतन करता, याचं कारण. म्हणे, ताई, त्याचं काय झालं सांगू का. गव्हर्नमेंटनं निर्णय घेतला 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलाच्या लग्नाचा. पण मी पक्क्यानं 30 वर्षाचा झालो तरी माझं अजून लग्न नाही. म्हणून मी हनुमंताची विनंती करत बसलो की आता तरी माझं लग्न व्हावं. म्हटलं, धन्य आहे. मला असं वाटलं की खरोखरच देवाची तुम्हाला मनापासून आवड असावी. समोर गेल्यानंतर तो मुलगा 7 दिवस देवाची प्रतीक्षा करतोय. 8व्या दिवशी हनुमंतराय प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर विचारलं, म्हणे, वत्सा, तुला काय हवं आहे रे. तेव्हा त्या मुलानं सांगितलं, म्हणे, प्रभू, गव्हर्नमेंटनं निर्णय घेतला 21 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न व्हावं, पण मी 30 वर्षाचा झालो तरी माझं अजून लग्न झालं नाही. माझ्यावर कृपा करा, माझं लग्न घडवून द्या. स्वार्थापायी पांडुरंग परमात्म्यासमोर भीक मागणं
तेव्हा आपणच संकटात सापडतो. तेव्हा हनुमंतरायांनी इतकं सुंदर उत्तर दिलं, म्हणे मूर्खा आहेस, वेड्या, तुला एवढं कसं कळत नाही? तुझं लग्न होण्यासाठी तू माझ्यासमोर विनंती करतोय ना, तुझं लग्न घडवून देण्याची क्षमता जर माझ्यात असते तर मी ब्रह्मचारी राहिलो असतो का? मी नसतं का लग्न केलं? जर तुला लग्न करायचं असेल तर माझ्यासमोर टाइमपास करू नको, तुला प्रभू रामचंद्राकडे जावं लागेल. आता ह्या भाऊला तर लग्नाची गरजच होती. हे तिथून उधळत सुटलं आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन बसलं. तिथं प्रभू रामचंद्राचा जप करायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम. 7 दिवस प्रभू रामचंद्राची आराधना संपली. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. म्हणे बेटा तुला काय हवं आहे? म्हणे प्रभू तुमच्या कृपेनं माझं लग्न व्हावं एवढीच माझी मागणी आहे. तथास्तु म्हणून प्रभू रामचंद्रानं आशीर्वाद दिला. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळाला. घरी आलं, इकडं तिकडं फिरलं. 4-5 दिवसातच सुंदर अशी मुलगी एक खेड्यातून बघून आणली. तिच्यासोबत लग्न झालं. आपली गरज पूर्ण झाली. आता पांडुरंगाची आठवण येईल का? नाही. बायको घेतली आणि पंढरपूरला गेलं नाही, एखाद्या सप्ताहात जाऊन बसलं नाही का, कुठं पैठण वगैरे अशा तीर्थ ठिकाणी गेलं नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याऐवजी गोव्यासारख्या ठिकाणी गेलं. आता गोव्याला कुठं फक्त महाराष्ट्रीयनच लोक असतात का? तिथं तर पूर्ण जग जमा होतं. आता खेड्यातून गावरान गंगूबाई घेऊन त्या गोव्याला गेलं. तिला कुठली काही माहिती नव्हती. गर्दीमध्ये बायकोला घेऊन फिरतंय. बायको काही दाखवायची वस्तू नाही, पण लोकांना वेगळाच भ्रम असतो. इतकं बायकोमध्ये तल्लीन असतात. जिथं देवाचं चिंतन करायचं, कारण लग्न कुणाच्या कृपेने झालं होतं? पांडुरंगाच्या. पण त्या पांडुरंगाला विसरलं, देवाला विसरलं. गरज पूर्ण झाली आणि मग बायकोलाच म्हणतंय, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें है, आंखों से झलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. बायकोची तारीफ करत गोव्याला गेला. पण गर्दीमध्ये बायको इकडे तिकडे घेऊन फिरतोय. तिचा गर्दीत हात सुटला. बायको बेपत्ता झाली. 4 तास झाले बायको शोधतोय, पण शोधूनही मिळाली नाही. पुन्हा त्याला आठवलं, प्रभुरामचंद्राच्या कृपेमुळे आपलं लग्न झालं होतं. आपण प्रभुरामचंद्राकडे गेलो तर नक्कीच आपल्याला आपली बायको परत मिळेल. पळत पळत गेला. म्हणे प्रभू तुमच्या कृपेने माझं लग्न झालं होतं. 4 तास झाले हो गर्दीत माझी बायको हरवली तर अजूनही मिळत नाहीये. शोधूनही बायको मिळत नाही म्हणून विनंती करू लागला. तेव्हा प्रभुरामचंद्राने त्याला उत्तर दिलं. म्हणे वेडा आहेस, तुझी बायको शोधण्याची क्षमता जर माझ्यात असते तर माझ्या सीतेचा शोध घेण्यासाठी मी हनुमंताला पाठवलं असतं का? जा, तुला बायको मिळवायची असेल तर हनुमंताकडे जावं लागेल. स्वार्थ जर घेऊन गेलं तर नक्कीच दुःख मिळेल. म्हणून महाराज सांगतात, निस्वार्थपणानं भक्ती करावी. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन आहे. माया विघ्ने भ्रम लाख रे, माया विघ्ने भ्रम लाख रे, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे, येतो संपत्तीचे वारे, येतो संपत्तीचे वारे, साचो का रे जाई
स्तनधारा पुत्र जन माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तू संपत्तीचे वारे साचो कारे जाईल श्रीमंत असला तरी त्याला मरणानं सोडलं नाही गरीब असला तरी मरणानं सोडलं नाही अहो झोपडीतला गरीब ज्याला 2 टाइम जेवायला भेटत नाही त्यालाही हे जग सोडावंच लागणार बिरलालाही मरण सोडणार नाही त्यासाठी महाराज सांगतात आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या स्वतःचं हित कशात आहे पांडुरंग परमात्म्याचे चिंतन करणं ह्याला शास्त्र पुरावा असूनही देवाचं चिंतन करणं आपल्याला कठीण जातं म्हणून महाराज सांगतात देवाच्या चिंतनापासून माणूस दूर का गेला पहिलं माणसाला विश्वासच नाही की देव आहे का नाही बरेच लोक प्रश्न करतात देव आहे का हो दिसतो का नाही का दिसत नाही महाराजांनी सांगितलं देव दिसत नाही तो हवेसारखा आहे जसं दुधात लोणी आहे का उत्तर मिळेल हो दिसतं का नाही का दिसत नाही त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतील दुधात पहिलं आंबट टाकावा म्हणजे विरजन नंतर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होईल ते दही घुसळल्यानंतर लोणी मिळेल प्रयत्न करून लोणी मिळालं त्याचप्रमाणे जर देव शोधायचा असेल तर ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर वर्णन केलंय मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग देव हवेसारखा आहे तो दिसत नाही तुमच्यात देव आहे अंतकरणामध्ये देव साठवायचा असतो पण अंतकरणात देव साठवण्याऐवजी देव अंगात येतो मोठं दुःखानं मांडावं असं वाटतं देव अंगात येत नाही शास्त्र पुरावा घ्या तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी पहावे पुराणी विचारुनी ज्यांना विश्वास वाटत नाही देव नाही त्यांनी पुराणाचा अभ्यास करावा आणि नंतर शंका विचारावी देव आहे का नाही तसं अभंगाच्या 5व्या चरणात महाराज सांगतात देव पाहायचा असेल तर संतांच्या सहवासात राहणं महत्वाचं सदा संत सेवेत वृत्ती जडू दे 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 घडू दे प्रभू एवढे हे घडू दे प्रभू एवढे हे घडू दे सदा संत सेवेत वृत्ती जडू 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 दे अभंगाच्या 5व्या चरणात महाराज सांगतात संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो संताच्या चरणाशी जर भाव ठेवला तर खरोखरच आपलं जीवन सुखमय होईल त्यासाठी संतांच्या सहवासात राहणं गरजेचं शबरीनं आपलं पूर्ण आयुष्य वाया घालवलं प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी त्या शबरीचा उपदेश आपण डोळ्यासमोर ठेवायचा जेव्हा शबरीचं लग्न ठरलं तेव्हा बापानं 12 बकरे त्या शबरीच्या दारासमोर बांधले शबरीला हळदी लागणार लग्न सोहळा पार पडतोय तिनं समोर पाहिलं तर 12 बकऱ्यांची लाईन तिच्या समोर दिसली तर शबरीनं प्रश्न विचारला म्हणे बाबा हे बकरे तुम्ही इथं कशासाठी आणले भिल्लाचा राजा आणि त्या राजाची मुलगी ती शबरी तेव्हा राजानं उत्तर दिलं म्हणे बेटा शबरी तुझा विवाह पार पाडायचा त्यासाठी हे बकरे इथं आणून बांधलेत त्याची मेजवानी इतर सर्व लोकांना द्यायची म्हणून हे बकरे आणलेले आहेत शबरीने विचार केला पांडुरंगा 2 हृदय एकत्र येण्यासाठी जर 12 बकऱ्यांची बळी होत असेल तर कशासाठी करायचं मी हे लग्न 12 बकरे जर आपल्यासाठी मरताय मग का त्या संसारात आपण भाग घ्यावा संसार हा दुःखीमय आहे त्यापेक्षा आपण आत्ता त्याग केलेला बरा नाहीतरी आत्ताही लग्नाचं मोठं बिकट होत चाललंय
लग्न सोहळा पार पाडायचा झाला तर 2-2 लाख पुरत नाही हो. त्या मुलीच्या बापांना मरेपर्यंत खर्च करावा आणि हा रानबोक्याचा बाप आयता तिथं जातो. हुंडा दिला नाही, गोदरेज कपाट दिला नाही, कलर टीव्ही दिला नाही, वरतून मागणी मागतं. लग्न लागण्याची वेळ येते तरी वरबाप तिथं रुसतो की वर बापाला नव्हता फेटा, त्याने गोंधळ केला मोठा, बसला हातात धरून सोटा. ऐन लग्नात आहा, एक वर बाप रुसला, एक वर बाप रुसला. हे दुःख सांगायचं ते कोणाला? म्हणून आजच्या मुलीने शबरीसारखा निर्णय घ्यावा. जर समोरचे मागणी मागत असले तर त्या लग्नाला काय एवढं आपण बळी जावं. शबरीने विचार केला, 12 बकरे मरताय म्हणून तिने रात्रीच आपल्या बापाच्या महालातून पलायन केलं. अरण्यात जाऊन देवाची भक्ती करू लागली. म्हातारी होईपर्यंत एकच अपेक्षा तिच्या डोळ्यासमोर होती की पांडुरंगा, तुझं रूप एकदा मला डोळ्यांनी बघायचं, माझा प्रभू रामचंद्र मला एकदा भेटला पाहिजे, नंतरच मी या जगाचा निरोप घेणार. म्हाताऱ्या अवस्थेत असतानाही देवाची पूजा करायची. सतत प्रभू रामचंद्राची मूर्ती समोर ठेवून त्याला पूजायची. रस्त्यांना येत असताना प्रभू रामचंद्राच्या चिंतनात मग्न असायची. कुठल्या रस्त्यांना पांडुरंग येणार त्या दिशेनं ती फुलं टाकायची आणि म्हणायची, माझा प्रभू आज मला भेटायला येईल का? प्रत्येक दिवशी पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करून एकच उद्देश तिने डोळ्यासमोर ठेवला होता की माझा प्रभू रामचंद्र मला भेटावा. म्हणून सतत एका चिंतनात असायची. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. 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 साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. त्या शबरीच्या भक्तीला प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. एवढंच काय, पण ती कन्या भिल्लाची असूनही त्या प्रभू रामचंद्रानं तिची उष्टी बोरं खाल्ली. तेव्हा काही कोलगेट नव्हतं दात घासायला, तरी कुठलाही विचार न करता प्रभू रामचंद्रानं उष्टी बोरं खाल्लीत. त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती मनात साठवून प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं पाहिजे. पण आजची शबरी त्या माध्यमातली नाही. आजची तर देवाला अंतःकरणात साठवण्याऐवजी तिच्या अंगातच देव येतो. बऱ्याच वेळेस पाहिलं ग्रामीण भागात एका ठिकाणी कार्यक्रम चालून मध्येच त्या बाईनं अंगात येऊन घुमायला सुरुवात केली. म्हटलं पांडुरंगा, देव तर हृदयात साठवायचा असतो. हृदयी बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, हृदयी बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला
आता विठ्ठल साठविला. तिनं देव हृदयात साठवला आणि आजच्या माऊल्यांच्या अंगात देव येतो. एका ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना एक माऊली बसमध्ये भेटली. म्हटलं का हो बाई कुठं निघाल्या? ती म्हणाली विदर्भात. म्हटलं कशासाठी? म्हणजे तिथं सैलानीची स्थापना आहे आणि माझ्या अंगात देव येतो. म्हटलं पांडुरंगा, रात्रंदिवस देवाचं चिंतन करून देव स्वप्नातही येत नाही रे. या बाईच्या अंगात डायरेक्ट प्रवेश केला कसा देवानं? शंका येणं साहजिक आहे. तेव्हा म्हटलं का हो बाई अंगात देव येतो कसा? ती म्हणे तुला कसं कळेल ग? स्वारी आल्यावर कळेलच की. म्हटलं ठीक आहे, मी त्याच दिशेनं चालले. तुमच्या अंगात स्वारी आली म्हणजे मला कळेल देव अंगात येतो कसा. 50-60 किलोमीटर गाडी दूरवर गेली तरी बाईच्या अंगात स्वारी येईना. शेवटी सैलानीचा स्टॉप आला. कंडक्टरनं बेल दिली, गाडी थांबली. बाई खाली उतरणार पण मला मध्ये शंका आली. म्हटलं का हो बाई तुमच्या अंगात देव आलाच नाही? तिला असं वाटलं ही राहून शंका विचारते, एक झलक हिला दाखवलीच पाहिजे. पदर वगैरे खोचून घेतला. सासरे बॉ सोबत होते बॅगा वगैरे सांभाळण्यासाठी. पदर खोचून लगेच घुमायला सुरुवात केली. सैल्या 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 सैल्या. म्हटलं असं तर सामान्य माणूस व्यवस्थित करू शकतो. हिच्या अंगात सैल्या आला हे कशावरून कळेल? उलट्या उड्या मारू लागली. ॲक्शन पाहून तर असं वाटलं म्हटलं देवा, अरे हिला सैल्याचं नाटक करण्याऐवजी हिला सर्कसमध्ये चान्स द्यायचा असता रे. आपल्या कुळीचा उद्धार तरी करून टाकला असता. पण मोठं बिकट आहे, इकडं सैल्या सैल्या म्हणून घुमते. खाली पडायची वेळ आली तेव्हा सासऱ्याला वाटलं पायरीवरून जर पाय घसरला तर माझी सून पडेल, म्हणून तो पळत पळत गेला. बॅगा जाग्यावरच ठेवून दिल्या. तिला पकडलं आणि खाली उतरायला लागला. तेवढ्यात ती म्हणती मामंजी सैल्याचा पसारा सोडा, माझ्या फंदात तुम्ही पडू नका. गाडीत आपल्या थैल्या राहिल्यात. म्हणून लगेच पॉईंट बदलून घेतला आणि घुमायला सुरुवात केली पुन्हा. थैल्या 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 थैल्या. म्हणून महाराज सांगतात संतचरणी भावधरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापांनो. अंतकरण शुद्ध ठेवून संतांच्या सहवासात राहणं महत्वाचं. अंगात येऊन सुख मिळणार नाही, नाही खोटं वागून सुख मिळणार नाही, संसारात तल्लीन राहून सुख मिळणार नाही. सुख मिळवायचं असेल तर पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीत, त्या प्रभुरामचंद्राच्या भक्तीत. म्हणून महाराजांनी कबीरदासांनी एका अभंगात सुद्धा वर्णन केलंय, जे प्रभुरामचंद्राच्या स्मरणामध्ये सुख आहे ते कशातच सुख नाही. जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे हरि भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेमा, न चुकाने मा हरिभक्ती. नित्य नेमानं पांडुरंग परमात्म्याचं चिंतन माणसाने करावं. जग निंदो अथवा वंदो आम्हा काय त्याचे. पांडुरंग परमात्म्याचे एकदा जर मिलन झालं तर समाज कुणालाही नीट जगू देत नाही. त्यासाठी आपलं कर्तव्य आपण जागेवर ठेवून करायला पाहिजे. समाजाने कुणाला चांगलं म्हटलंय, संतांना सुद्धा एवढाच त्रास दिला. ज्ञानेश्वराला संन्यासाची कार्टी म्हणून त्यांना नको त्या शब्दात छळवलं. प्रत्येक संतांना एवढा त्रास दिला. समाज केव्हा चांगलं म्हणतो? जेव्हा सगळे संत या पृथ्वीदलाचा निरोप घेतात ना तेव्हा मानतात. म्हणून कुणाचाही विचार न करता भक्ती मनापासून करायला पाहिजे. ज्या मीराबाईला जन्माला त्या आई बापानं नाव ठेवलं, या समाजानं नाव ठेवलं. लोक म्हणायचे नाही आता वयात आली बिघडली ती नाचत फिरते. आई म्हणायची नाही माझी मुलगी धांगड झाली. बाप म्हणायचा बिघडली. कुणावरतीनं काही विश्वास न ठेवता फक्त एकच ध्यास मनात ठेवला की आपला पांडुरंग परमात्मा आपल्यापासून दूर जाऊ नये. राज राजवाडे सोडून मीराबाई, राज राजवाडे सोडून मीराबाई, प्याली विष प्याला, असा मीराबाईला हा छंद लागला, असा मीराबाईला हा छंद लागला, असा मीराबाईला हा छंद लागला, असा मीराबाईला छंद लागला, असा मीराबाईला छंद लागला, असा मीराबाईला छंद लागला.
महाराज सांगतात, आपलं मन शुद्ध ठेवून जगावं ते संत मीराबाईसारखं, जगावं ते संत जनाबाईसारखं. म्हणून आता एकच विनंती करायची की प्रभू रामचंद्राचं अखंड चिंतन करून आपला देश सुखी कसा होईल. म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात विनवतात, विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरांतरी निज प्रेमा न चुकाने मा हरिभक्ती. अशा प्रकारे मन शुद्ध ठेवून पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत आयुष्य जगावं. आता झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला इथंच पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज